कार्टिलेज हे एव्हॅस्क्युलर, त्यामुळे एकदा निघून गेलं की ते गोळ्या औषधाने कुठल्याही पॅथीमध्ये ते नवीन तयार होत नाही. दिस इज सायंटिफिकली प्रूव्हन फॅक्ट. सो हे कन्सर्न्स जे होते पेशंटचे की ऑपरेशन किती वेळ, ऑपरेशन नंतरच्या होणाऱ्या वेदना, ऑपरेशन नंतर येणारी हालचाल, त्याचबरोबर फिजिओथेरपी किती लागेल, तो जॉईंट किती काळ टिकेल, हे सगळे पॉइंट्स आम्ही हे सगळे ॲड्रेस करायचा याच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे, जस्ट टू मेक थिंग्स कम्फर्टेबल फॉर पेशंट. तर अशा बऱ्याच सर्जरीजमध्ये रोबोटिक तंत्रज्ञान हे येऊ घातलेलं आहे. आणि अगदी नजीकच्या भविष्य काळामध्ये ह्या सगळ्या सर्जरीजसाठी पण रोबोटिक तंत्रज्ञान आपल्याला उपलब्ध होणार आहे भारतामध्ये. जसं डायबिटीज झालेला माणूस साखर खाणार नाही, हे पथ्य झालं. नाहीतर त्यांनी सांगायचं मी सकाळ संध्याकाळ काहीतरी साखर गोड खातो, तुम्ही आपला माझा काय गोळ्यांचा डोस वाढवा, इन्शुलिनचा डोस वाढवा. दॅट इज नॉट रेकमेंडेड. ओके, सर्जरी करून घेण्यापूर्वी पेशंटनी हे कन्सेप्ट क्लिअर करणं अत्यंत जरुरी. ही सर्जरी तुमचा वॉकिंग डिस्टन्स वाढावा म्हणून आपण करून घ्या. प्रत्येक वेळेस ऑपरेशनच लागतं असं नाही. वेळेत जर तुम्ही डॉक्टरांकडे गेला तर बऱ्याचशा स्पोर्ट्स इंजुरीज, इनकम्प्लीट टेअर्स असतील तर हे रेस्ट आणि फिजिओथेरपी, रिहॅबनी होऊ शकतं. ह्याच्यामधनं तुम्ही व्यवस्थित चांगल्या सेंटरमध्ये हे करून घ्या. चांगली सर्जरी झाल्यानंतर डेफिनेटली तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे. नक्कीच. नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते ब्रेन वाईज विथ डॉक्टर पल्लवी प्रसादमध्ये. आता आपल्याकडे स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर नीरज आडकर सर. सर हे रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट अँड स्पोर्ट्स इंजुरीच्या सर्जरीचे तज्ज्ञ आहेत. तर आपण जाणून घेऊया की त्यांनी कशी करतात ही सर्जरी आणि नवीन नवीन काय काय आलेलं आहेत ह्या सर्जरीच्या प्रकारात. सर तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये. सर आता जसं मी सांगितलं की रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट आणि स्पोर्ट्स इंजुरीच्या सर्जरी ह्याच्यात आधीच्या टेक्निक काय होत्या आणि आता कशा नवीन नवीन येत चालल्या त्याच्याबद्दल सांगाल का? रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट हे आता सर्वश्रुत आहे, म्हणजे त्याच्यात नवीन काही नाही आहे. राईट. जे हाय व्हॉल्यूम सेंटर्स आहेत जिथं जॉईंट रिप्लेसमेंट जास्त प्रमाणात होतात, तर अशा सगळ्या सेंटर्समध्ये हे रोबोटिक सर्जरी आता उपलब्ध आहे. बरोबर. फक्त मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी, पण आता खेडोपाडी पण ते पोचायला लागलेलं आहे आणि काही पुढच्या वर्षामध्ये अगदी छोट्या छोट्या गावामध्ये पण रोबोज येतील असं मला वाटतंय. अरे वा. तर याच्यामध्ये जे आता एक 5-6 वर्षापूर्वी किंवा एक 8-10 वर्षापूर्वी जे रोबोट होते आणि आत्ताचे त्याच्यामध्ये खूप फरक पडला आहे. तर पूर्वीचे जे रोबोज आणि त्यांनी सर्जरीज त्याच्यामध्ये वेळ लागायचा आणि त्याची प्रिसिजन आणि ह्याच्यामध्ये पण थोडंसं आम्हाला चॅलेंजेस होते. पण आता जे रोबोज आहेत ते खूप फास्ट आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये आम्हाला ऑपरेशन करताना कमी वेळ लागतो आणि एक अचूकता अजून खूप जास्त प्रमाणात वाढलेली आहे. सो हे नवीन म्हणजे आपण एक 4th जनरेशन रोबोज आता आलेले आहेत आणि त्यांनी सर्जरीच्या रिझल्ट्समध्ये आणि याच्यामध्ये खूप फरक पडलेला आहे. तर मोबाईल प्लास्टी हे तुम्ही जनरली करता, तर ती नेमकी आलेली ही नवीन प्रोसिजर काय आहे आणि त्याला मोबाईल प्लास्टी का म्हणतात? मोबाईल प्लास्टी हे एक नवीन प्रकारचं जॉईंट रिप्लेसमेंटचं तंत्रज्ञान आपण म्हणूया. हे 4th जनरेशन रोबोनी आपण करतो. बहुतांश लोकांमध्ये आम्ही जो नी रिप्लेसमेंट करताना जो मधला इन्सर्ट असतो, पॉली इन्सर्ट, तो कॉमन सांध्यांमध्ये तो फिक्स्ड बेरिंग असतो. हे टेक्निकल शब्द आहेत थोडेसे, पण मोबाईल प्लास्टिकमध्ये तो इन्सर्ट मूव्ह होतो जेणेकरून एक नॉर्मल फील पेशंटला येतो. त्याचबरोबर मी मगाशी बोललो तसं 4th जनरेशन हे असल्यामुळं कमी वेळ लागतो, अचूकता जास्त आहे. तर हे नुसतं रोबोटिक रिलेटेड नाही आहे, त्याच्यात पुढं जाऊन आज आता रिप्लेसमेंट हे ॲक्सेप्ट झालेलं आहे लोकांना की कळतं. मी नेहमी ओपीडीमध्ये सांगतो पेशंट्सना की बोनवरचा जो लेअर आहे कार्टिलेज, त्याला रक्तपुरवठा नाही आहे, त्यामुळे एकदा निघून गेलं की ते नवीन तयार होत नाही. जसं डोळ्यात मोतीबिंदू झाला तर एक असं 25, 30, 40 वर्षापूर्वी डॉक्टरांना पेशंट विचारायचे की ते ड्रॉप टाकून बरं करता का. आता कोणी बोलत नाही, आता जातात ती लेन्स बसवतात आणि घरी येतात 2 तासामध्ये. तसंच कार्टिलेज हे एव्हॅस्क्युलर, त्यामुळे एकदा निघून गेलं की ते गोळ्या औषधाने कुठल्याही पॅथीमध्ये ते नवीन तयार होत नाही. दिस इज सायंटिफिकली प्रूव्हन फॅक्ट. सो कॅटरॅक्टला जशी लेन्स बसवावी लागते, तर एका कार्टिलेजची एका प्रमाणाच्या बाहेर जी झाली, ॲडव्हान्स ऑस्टिओआर्थरायटिस आम्ही म्हणतो, तर त्याला चेंज करण्याशिवाय पर्याय नसतो. बरोबर. आता हे ॲक्सेप्ट व्हायला लागलं लोकांना. पण लोकांचा कन्सर्न काय असतो की सर्जरीला किती वेळ लागेल, मला ऑपरेशन नंतर खूप जास्त वेदना होतील का, मला केव्हा चालता येईल. यंग आर्थरायटिक्स आहेत, म्हणजे ज्यांचं कमी वयामध्ये त्यांना ऑस्टिओआर्थरायटिस डेव्हलप होतोय आणि तर मग त्यांच्यामध्ये किंवा मग
त्याचबरोबर जे सर्जरी झाल्यानंतर ज्यांची ॲक्टिव्हिटी लेवल खूप जास्त असणार असे पेशंट. सो ह्या 2 सबसेटमध्ये यंग अर्थरायटिक्स आणि ज्यांची ॲक्टिव्हिटी लेवल ऑपरेशन नंतर जास्त असणार आहे, तर तो जॉईंट एक हाय परफॉर्मन्स जॉईंट पाहिजे, जो दीर्घकाळ टिकेल असा जॉईंट पाहिजे. सो हे कन्सर्न्स जे होते पेशंटचे की ऑपरेशन किती वेळ, ऑपरेशन नंतरच्या होणाऱ्या वेदना, ऑपरेशन नंतर येणारी हालचाल, त्याचबरोबर फिजिओथेरपी किती लागेल आणि तो जॉईंट किती काळ टिकेल. तर हे सगळे पॉईंट्स आम्ही हे सगळे ॲड्रेस करायचा याच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे, जस्ट टू मेक थिंग्स कम्फर्टेबल फॉर पेशंट. आणि जेणेकरून तो एकदा जॉईन केला व्यवस्थित आणि त्याची काळजी घेतली गेली पेशंटकडनं, ते पण फार महत्त्वाचं आहे. तर तो दीर्घकाळ टिकेल, जेणेकरून रिव्हिजन सर्जरीज किंवा तो जॉईंट वेअर आउट लवकर झाला अशा गोष्टी आपल्याला बघायला मिळणार नाही. मोबाईल प्लास्टी ही बाकीच्या सगळ्या रोबोटिक सर्जरीपेक्षा वेगळी कशी काय? ही रोबोटिक सर्जरीज आहे, ॲडव्हान्स रोबोटिक सर्जरी आपण म्हणू शकतो. आणि ह्याच्यानंतर जे आहेत आपण हालचाल जी आहे ती इमिजिएटली सुरू होते ऑपरेशन नंतर. म्हणजे सिग्नलनी आपण जर केलं एकच गुडघा तर सेम डे नी मुवमेंट्स किंवा चालणं पॉसिबल होऊ शकतं. दोन्ही नी केले तरीसुद्धा 24 तासामध्ये पेशंट उभा राहू शकतो, चालू शकतो. आणि 2 दिवसामध्ये 1 किंवा 2 दिवसामध्ये पेशंटला घरी जाता येतं. आम्ही हे रुटीनली करतो आणि गेले 15 वर्ष करतो. हे असं नवीन काही नाही. सो त्याचा ॲडव्हान्टेज काय आहे की पेशंटला जो आहे की ॲनेस्थेशिया डबल द्यावा लागत नाही. बरोबर. तुमचा मेडिसिन डोस तोच राहतो, तुमचा हॉस्पिटल स्टे तेवढाच राहतो. त्याचबरोबर तुमचं नंतरची जी फिजिओथेरपी आहे ती पण एकत्र होते. नाहीतर ह्याच सायकलमधनं पूर्ण परत जावं लागतं पेशंटला काही महिन्यानंतर. त्यामुळे ऑपरेशन झालेला जो आहे जॉईंट तो पेन फ्री होतो काही आठवड्यांमध्ये, आणि ऑपरेट न झालेला गुडघा तो दुखत राहतो. मग तो कंपल्सरी तो पण करावा लागतो आणि मग ते सगळं रिपीट होतं. ओव्हरऑल रिकव्हरी पण डिले होते. सो ज्यावेळेस शक्य आहे आणि मेडिकली फिटनेस असेल तर डेफिनेटली हे कन्सिडर करावं. ओल्डेस्ट पेशंट आहे ऑपरेटेड फॉर बोथ नीज टुगेदर, 87 year old जेंटलमन, कोथरूडचेच आहेत. आणि दोन्ही एकत्र केले, 3rd डे चालत घरी गेले. सो पण त्यांचा फिटनेस होता, बाकीचे कोमॉर्बिडिटीज त्यांना जास्त नव्हते, त्याच्यामुळे हे साध्य झालं. तर हे डेफिनेटली ज्यावेळेस गरजेचं आहे त्यावेळेस पेशंटनी, नातेवाईकांनी आणि ह्याच्यात मी डॉक्टरांनी पण हे कन्सिडर करावं की असं काही गरजेचं नाही की एकाचा आधी करा आणि मग नंतर करा. तुम्ही दोन्ही करू शकता. रेकमेंडेड आहे की दोन्ही सोबतच करायला पाहिजे. तर ह्या टेक्निकद्वारे केलेले पेशंट जे आहेत 10 ते 15 दिवसात त्यांचा वॉकर पण सुटतोय. अच्छा, अरे वा. लवकर त्यांना म्हणजे मोबिलिटी लवकर येते आणि इंडिपेंडंट वॉकिंग पण लवकर सुरू होत आहे. सो पोस्ट ऑफ रिकव्हरी पण खूप फास्ट आहे. ह्याच्यामध्ये ऑपरेशन नंतरचा पेन कमी होण्यासाठी पण आम्ही काही स्पेसिफिक पेन ब्लॉक्स आणि हे सगळे देतोय, जेणेकरून त्यांना ऑपरेशन नंतरच्या वेदना अतिशय कमी असतात. त्याच्यामुळे फिजिओथेरपी पण लवकर सुरू होते. पेशंटचं जे आहेत हालचाल चांगली होते. पेन कमी झाल्यामुळं मसल स्पाझम किंवा स्टिफनेस जो डेव्हलप होऊ शकतो ऑपरेशन नंतर ते कमी होतं. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये वी हॅव ट्राय टू मेक इट ॲज कम्फर्टेबल ॲज फॉर द पेशंट. त्याच्यामध्ये आणि लास्ट पॉईंट जो आहे ह्याच्यामध्ये जो इन्सर्ट आम्ही पॉली इन्सर्ट वापरतो तो मेजॉरिटी ऑफ द पेशंट्समध्ये मोबाईल बेरिंग आम्ही वापरतो. त्याच्यावरनं हे मोबाईल प्लास्टी आपण केलेलं आहे. तर मोबाईल बेरिंग असल्यामुळं आपला जर गुडघ्याचा सांधा त्याचा आपण जर विचार केला, जर पाय आपण गुडघा वाकवतोय आणि सरळ करतोय तर तो एकाच डिरेक्शनमध्ये वाकत नाही. तर पाय आपण किंवा गुडघा वाकवत असताना तो असा आतमध्ये रोटेट होतो. Okay, so it is multi-directional movement. So that insert mimics that movement. Right. So that gives near normal feel to the patient. आणि त्याच्यामुळं आपल्याला जी आहे ती रिकव्हरी फास्ट होते पेशंटची. ह्या आता ही जे रोबोटिक सर्जरी आहेत त्याला काही एज रिस्ट्रिक्शन आहे का, किंवा काही सर्टन कंडिशनचे रिस्ट्रिक्शन्स आहेत का, की आपण कोणाला करू शकतो आणि कोणाला नाही करू शकत असं? रोबोटिक सर्जरी ज्यांना जॉईंट रिप्लेसमेंट ची गरज आहे अशा सगळ्या लोकांमध्ये रोबोटिक सर्जरी ही करता येते. पेशंटचा मेडिकल फिटनेस जर असेल सर्जरीसाठी तर एज इज जस्ट अ नंबर. म्हणजे एखादा 50-60 वर्षाचा माणूस पण मेडिकली अनफिट असू शकतो सर्जरीसाठी. आणि एखादा 100 वर्षाचा माणूस पेशंट म्हणजे जे आहेत ते फिट असू शकतात. म्हणजे एक आम्ही आजींचं ऑपरेशन केलं, ते जवळपास त्यांचं वय 99-100 वर्ष होतं. अरे बापरे. आणि खुब्याच्या सर्जरीज बाहेर केल्या होत्या त्यांनी, त्याच्यात कॉम्प्लिकेशन झालं आणि आम्ही तो रिवाईज करून सगळं केलं आणि 107 वर्षापर्यंत ते व्यवस्थित त्यांचं आयुष्य जगू शकले. अरे वा.
एक बाबा आहेत ज्यांचं 99व्या वर्षी एक खोबा मी चेंज केला, फ्रॅक्चर होतं म्हणून. आता 104व्या वर्षी दुसऱ्या साईडचा केला, तिकडं झाला. सो ह्या वयात पण ह्या प्रोसिजर्स आपल्याला करता येतात, कारण त्यांचा मेडिकल फिटनेस होता म्हणून हे करणं शक्य झालं. पण अशा काही काही कंडिशन्स आहेत की ज्यांना ॲक्च्युली ऑपरेशनशिवाय पर्याय नसतो. पण मग पेशंट आणि पेशंटच्या नातेवाईकांच्या मनामध्ये ही भीती असते, अरे त्यांचं वय 90 आहे, 95 आहे, तर मग करता येईल का? तर हे डेफिनेटली करता येतं. त्यांचा मेडिकल फिटनेस ॲसेस करून घ्यावा, आणि जर फिजिशियन झाले, कार्डिओलॉजिस्ट, ॲनेस्थेशिओलॉजिस्ट सगळ्यांनी सांगितलं की हे करता येईल, तर ह्या प्रोसिजर डेफिनेटली ह्या वयात पण आपण कन्सिडर करू शकतो. अजून एक माहिती द्यायला मला अतिशय आनंद होतो इथं की रोबोटिक सर्जरी ऑर्थोपेडिक्समधली फक्त जॉईंट रिप्लेसमेंटशी निगडीत न राहता आता भविष्यामध्ये गुडघ्याच्या लिगामेंट सर्जरीज असतील किंवा पायाला आलेला बाक आहे ज्याला ऑस्टिओटॉमीज म्हणतात, जिथं आपण रिप्लेसमेंट टाळू शकतो, किंवा खांद्याच्या काही सर्जरीज असतील, तर अशा बऱ्याच सर्जरीजमध्ये रोबोटिक तंत्रज्ञान हे येऊ घातलेलं आहे. आणि अगदी नजीकच्या भविष्य काळामध्ये ह्या सगळ्या सर्जरीजसाठी पण रोबोटिक तंत्रज्ञान आपल्याला उपलब्ध होणार आहे भारतामध्ये. अरे वा. तर ह्याच्यासाठी काही एज रिस्ट्रिक्शन किंवा एज रिस्ट्रिक्शन असं नसतं. त्याच्यामध्ये आपल्याला ज्यांना इंडिकेटेड आहे सर्जरी त्या सगळ्या लोकांमध्ये आपण हे वापरू शकतो, करू शकतो. म्हणजे त्याला की 80च्या पुढच्या लोकांना असं वाटतं की आता माझं वय झालं ना, आता मी नाही करू शकत, तर तसं काही इंडिकेशन नाहीये. असं इंडिकेशन नाहीये त्याच्यासाठी. आता काय आपण जे बघतो जॉईंट रिप्लेसमेंटच्या सर्जरी, त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टींसाठी रिस्ट्रिक्शन्स असतात की खाली बसू नये किंवा इंडियन टॉयलेट वापरू नये. तसं ह्या सर्जरीमध्ये पण काही रिस्ट्रिक्शन्स असतील का? कुठल्याही प्रकारच्या तंत्रज्ञानाने आपण केले रिप्लेसमेंट, तर एक शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झालेला एक जो म्हणजे रिसर्च आपण म्हणतो की ऑपरेशन नंतर येणारी जी हालचाल आहे तुमची, दॅट इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू ऑपरेशनच्या म्हणजे प्री ऑप मुवमेंट. सो पोस्ट ऑप मुवमेंट इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू प्री ऑप मुवमेंट. सो ज्या पेशंटचा गुडघा सपोज एक 10-15 वर्ष स्टिफ झालाय, तो वाकतच नाहीये, त्याने अपेक्षा धरू नये की मला नंतर मांडी घालून बसता येईल. पण ज्यांचा सांधा मोबाईल आहे म्हणजे फ्लेक्झिबल आहे ऑपरेशनच्या आधी पण तो दुखतोय म्हणून रिप्लेसमेंट करणं जरुरी आहे, तर अशा लोकांना मुवमेंट पण चांगली येते ऑपरेशन नंतर. ओके, ही पहिली गोष्ट झाली. रोबोटिक्समध्ये काय होतं की आम्हाला त्याच्यामध्ये काही ॲडजस्टमेंट्स ऑन टेबल करता येतात ह्या 4th जनरेशन रोबोला, की ऑपरेशन नंतर जे आहेत येणारी हालचाल आहे, सपोज एक कार्टिलेज जे आपण चेंज करतो रोबोटिक्समध्ये, तर त्याच्यात आपल्याला म्हणजे पाय सरळ केल्यानंतर सपोज 9 मिलीमीटर गॅप दोन्ही साईडला पाहिजे आपल्याला, आणि पाय वाकवताना ती 9च्या ठिकाणी मी 9.5, 10 एवढ्या प्रिसिजन आम्हाला रोबोटिक्समध्ये अचीव करता येते. त्याच्यामुळे ही कंट्रोल लॅक्सिटी आम्ही म्हणतो. त्यांनी काय होतं की पेशंटची जी हालचाल आहे नंतरची ती खूप चांगली आणि इझिली येते. हे मॅन्युअल टेक्निकमध्ये शक्य होत नाही. बरोबर. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये हे आपण जे कंट्रोल लॅक्सिटी मी सांगितली, तर त्याच्यात ॲट द सेम टाइम हे करताना जॉईंट स्टॅबिलिटी कुठे अफेक्ट होत नाही आहे ना, जॉईंटचा परफॉर्मन्स कुठे अफेक्ट होणार नाही आहे ना, हे सगळं आपल्याला मुवमेंट ग्राफमध्ये ॲक्च्युली त्या रोबोटच्या स्क्रीनवरती दिसतं हे सगळं करण्यापूर्वी. तर याच्यामुळं अचूकता जी आपल्याला अचीव करता येते, तर हे पोस्ट ऑफ मुवमेंट्स चांगल्या येतात. त्याच्यामुळं कन्व्हेन्शनल मॅन्युअल टेक्निकपेक्षा आपल्याला ह्याच्यामध्ये मुवमेंट्स लवकर साध्य करता येतात. सो गोईंग बॅक टू युअर क्वेश्चन, जी मांडी घालून बसता येणं किंवा इंडियन टाईपचा वॉशरूम, तर हालचाल तेवढी येणार तुमची. ओके, जर तुमच्या आधीचा सांधा म्हणजे तेवढा फ्लेक्झिबल असेल तर. पण ते करणं रेकमेंडेड आहे का? सर ते करणं रेकमेंडेड नाहीये. का नाहीये? लेट इट बी व्हेरी क्लिअर की तुम्ही मांडी घालून बसू शकता कुठेतरी कार्यक्रमाला गेला काहीतरी थोडा वेळ. सो त्याच्यामध्ये जसं डायबिटीस झालेला माणूस साखर खाणार नाही हे पथ्य झालं. नाहीतर त्यांनी सांगायचं मी सकाळ संध्याकाळ काहीतरी साखर गोड खातो, तुम्ही आपला माझा काय गोळ्यांचा डोस वाढवा, इन्शुलिनचा डोस वाढवा. दॅट इज नॉट रेकमेंडेड. ओके, सो का हे नाही करायचं की आपण ज्यावेळेस एक आर्टिफिशियल जॉईंट आपण बसवतो, तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपला गुडघा 90-100 डिग्रीपेक्षा जास्त वाकतो, तर त्याच्यामध्ये आपल्या वजनाच्या 6 ते 8 पट ताण त्या गुडघ्यावरती येतो, त्या इम्प्लांटवरती येतो. सो तुम्ही तसं जर म्हटलात मी दररोज 2 तास मांडी घालून बसणार, तर तुम्ही त्या जॉईंटची वेअर अँड टेअर वाढवता. सर्जरी करून घेण्यापूर्वी पेशंटनी हे कन्सेप्ट क्लिअर करणं अत्यंत जरुरी. ही सर्जरी तुमचा वॉकिंग डिस्टन्स वाढावा म्हणून आपण करून घेतो, बरोबर, तुमचं चालणं वाढावं म्हणून आपण करून घेतो.
सो ह्याच्यामध्ये चालताना म्हणजे तुम्ही दररोज आता ह्या सर्जरी झाल्यानंतर आपले अगणित अशी पेशंट आहेत की डेली 1, 3, 4, 5 किलोमीटर चालतात ऑपरेशन नंतर. थाउजंड्स ऑफ पेशंट्स आर देअर. 2 पेशंटनी आपल्या चालत नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. 3600 किलोमीटर चालले. खांद्यावरती एक सांगता 15 ते 20 किलोचा लोड घेऊन चालत पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. दोन्ही सांधे बदलल्यानंतर, रिप्लेसमेंट नंतर. सो दॅट इज अन एक्स्ट्रीम एक्झाम्पल. पण डेली 3, 4, 5 किलोमीटर किंवा आता परवाला माझ्या ओपीडीत एक पेशंट आले होते, त्यांचं मी 3 महिन्यापूर्वी ऑपरेशन केलं, जॉईंट्स बदलले ते, आणि ते मला येऊन फक्त भेटायला, सर आज मी 10,000 स्टेप्स चाललो. अरे बापरे. हे महत्वाचं, कारण उतार वयामध्ये सिनियर सिटीजन्समध्ये ते जेवढे चालतील तेवढी त्यांची तब्येत चांगली राहणार. बरोबर. सो रिप्लेसमेंट कुठलाही खुब्याचा असेल, गुडघ्याचा असेल, इट इज नॉट अबाउट दॅट जॉईंट, जस्ट दॅट जॉईंट, इट इज अबाउट ओव्हरऑल लाईफस्टाईल ऑफ दॅट पर्सन. येस. तर त्याच्याने तुमचं चालणं इम्प्रूव्ह होतंय, तुमची आधी जे तुम्ही बिलकुल चालू शकत नव्हते ते तुम्हाला मिळतंय, तर त्याच्याकडनं तुम्ही तेवढीच अपेक्षा करायला पाहिजे. हो. सो इट मे साऊंड फिलॉसॉफिकल, पण त्याच्यामध्ये असं म्हणतात एक आपण ग्लास भरून ठेवला पाण्याने आणि तो असा 99% भरलेला आहे, तर आपण तो 99% भरला आहे तसं बघायचं का 1% रिकामा ह्या अँगलने बघायचं. बरोबर. माझ्या चालतानाच्या चालणं वाढणार आहे, ऍक्टिव्हिटी लेवल वाढणार आहे, हे जास्त महत्वाचं आहे का मला मांडी घालून बसता येणार नाही, रेकमेंडेड नाही, बसता येईल. आता पेशंट घरी जाऊन काय करतात हे आमच्या कंट्रोलमध्ये नसतं. राईट. ओके. सो जे रेकमेंडेड नाहीये ते सांगणं आमचं काम आहे. बरोबर. असं कुठल्या डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही मांडी घालूनच बसा 2 तास, काही होणार नाही, तो चुकीचा सल्ला आणि एक्झॅजरेट पण होईल की तुम्हाला ते. म्हणजे ती प्राथमिकता असू शकत नाही. बरोबर. हे आपण सगळ्यांनी समजून एक्सेप्ट करायला पाहिजे की आता आपल्याला हे जे 90% आपला जो निकामी झालेला जॉईंट होता तो आपला आता परत 89% रिपेअर झालेला आहे, तो 1% आपण प्रिकॉशन घेतलेली पाहिजे. सो त्याच्यात ऍक्टिव्हिटी लेवल डेफिनेटली वाढतात. आणि मग ऍक्च्युली त्यांना ज्यावेळेस हा एक टिपिकल मला ऑपरेशनच्या आधी विचारणारे हे प्रश्न आहेत सगळे, आणि ऑपरेशन नंतर त्यांना ज्यावेळेस याचं महत्व पडतं की चालायला लागतात, ऍक्टिव्हिटी लेवल सगळं जिनाचढ उतार करता येतं, इंडिपेंडेंटली सगळं त्यांचं कामं करता येतात, त्यावेळेस हे कुणीच नंतर विचारत नाही ते आम्हाला आता पटलंय, हे जपून ठेवायला पाहिजे, आणि ह्याचं स्वतःहून मला सांगतात. सो ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत, इट इज अबाउट ऍक्सेप्टिंग सर्टन इश्यूज, सर्टन फॅक्ट्स अबाउट दिस प्रोसिजर इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ह्याच्यात तुमची इट इज अबाउट इंडिपेंडन्स. मगाशी मी डायबिटीसचं बोललो आपल्याला, की हा अजून एक प्रश्न असतो, सर आम्हाला डायबिटीस आहे किंवा त्याच्यात मग करता येईल का, जखम भरून याला त्याच्यात त्रास होईल का. सो डायबेटिक झालं, रुमॅटॉइड झालं, हे जे आहेत हे पेशंट, हे सबसेट ऑफ पेशंट ज्याच्यामध्ये एक्स्ट्रा प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. पण डायबेटीस असलेल्या म्हणजे आज हे जे पेशंट्स ज्यांची सर्जरीज होत आहेत रिप्लेसमेंट, त्याच्यातले 60-70% लोकांना डायबिटीस आहे. डायबिटीस कॅपिटल आहे आपण जगाचं, भारत तसं जर बघायला गेलं तर डायबिटीसच्या लोकांनी तर ही सर्जरी पहिल्यांदा करून घेतली पाहिजे, जर हे इंडिकेटेड असेल तर. कारण तुमचं चालण्याचं अंतर वाढतं. अशी पण खूप पेशंट्स आहेत आमचे की त्यांचं नंतर डायबिटीस कंट्रोलमध्ये ह्या सर्जरीचा उपयोग झाला. करेक्ट. सो हा अँगल ऍक्च्युली विचारातच घेतला जात नाही. माझ्या सासूबाईंचं सेम झालंय, त्यांच्या रिप्लेसमेंट नंतर त्या चालायला लागल्या, डायबिटीस कंट्रोल झाला. त्याच्यामुळे येस व्हेरी इम्पॉर्टंट. सर आता आपण जसं बोलतोय की ह्याचा लाईफ स्पॅन वाढतो का, ह्या मोबाईल प्लास्टिकमुळे हे जे रिप्लेसमेंट केलंय त्याचा लाईफ स्पॅन वाढतो का? मोबाईल प्लास्टिकमुळं जे काय मी आता इम्प्लांट्स वापरतोय तर त्याच्यातली वेअर अँड टेअर जे होणारी आहे ती अतिशय कमी असणार आहे, आणि त्याच्यामुळं इनडायरेक्टली त्याचा लाईफ स्पॅन वाढणार आहे. त्याच्यात जो पॉलिथिलिन वापरला जातो तो व्हिटॅमिन ई इम्प्रेग्नेटेड पॉली आहे, त्यांनी अजून वेअर अँड टेअर कमी होते. आणि लाईफ स्पॅन नुसता इम्प्लांटचा नाही, काही रिसर्च आहेत. म्हणजे मी आपल्या दर्शकांना मी हे जरूर सांगेन की ऑनलाईन जाऊन बघा पण, की रिप्लेसमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर असे काही स्टडीज आलेले आहेत की जे लोक रिप्लेसमेंट करून घेतात तर त्यांचा लाईफ स्पॅन वाढतंय, जे करून घेत नाहीत आणि पेनफुल जॉईंट घेऊन नुसतं जगत राहतात. तर ह्याच्यामधनं तुम्ही व्यवस्थित चांगल्या सेंटरमध्ये हे करून घ्या, चांगली सर्जरी झाल्यानंतर डेफिनेटली तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे, आणि त्यांचा ऍक्टिव्हिटी वाढल्यामुळे बाकीच्या शरीराचे जे प्रॉब्लेम आहेत ते पण कमी होणार. बरोबर. सर आता आपण मोबाईल प्लास्टिकबद्दल बोललो, तर पेशंटचा बऱ्याचदा समज असतो की आता खूप ॲडव्हान्स काहीतरी सर्जरी सांगताय आपल्याला, म्हणजे त्याच्यानी काही कॉस्ट वाढते का, त्याच्यानी मला खूप काही खर्चिक होईल का, तर ते कितपत खरं आहे?
स्टँडर्ड रोबोटिक सर्जरीला जेवढा खर्च असतो तेवढाच खर्च याच्यामध्ये आहे. इनफॅक्ट काही दुसऱ्या टेक्निक्सपेक्षा हे अजून इकॉनॉमिकल पण आहे. सो चांगलं आहे आणि खर्चिक नाही आहे जास्त आणि ड्युरेबल आहे. आणि कधी कधी की पुढे लागणारा खर्च पण कमी होणार असतो. ॲब्सोल्युटली. की नॉर्मल सर्जरीमध्ये जरी आता कमी दिसत असला खर्च तर तो पुढे जाऊन कुठल्या तरी नंतर तुम्हाला फिजिओ कमी लागू शकते, त्याच्यामध्ये तुमचे नंतर मेडिसिन कन्झम्पशन कमी होणार आहे, रिकव्हरी फास्ट होणार आहे. तर आता जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया ज्या असतात त्या कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये आपण करतो, कुठल्या जॉईंटमध्ये आपण रेकमेंड करतो ही मोबाईल प्लास्टी? मोबाईल प्लास्टी प्रायमरीली हे नी रिलेटेड आहे. हिपमध्ये आम्ही काही ड्युअल मोबिलिटी हिप्स वापरतो. डायरेक्ट अँटिरियर अप्रोचने आम्ही हिप रिप्लेसमेंट्स करतो. हिपमध्ये अशा वेगळ्या वेगळ्या टेक्निक्स पण आता खूप आलेल्या आहेत. तर ह्याच्यामध्ये कुठल्या पर्टिक्युलर पेशंट्समध्ये हे इंडिकेटेड आहे आपण जर विचार तर बेसिकली आर्थरायटिस ज्यांना आहे, संधिवात आहे, अशा लोकांमध्ये जॉईंट रिप्लेसमेंट हे सजेस्ट केलं जातं. आर्थरायटिस एका सर्टन लिमिटच्या पुढं गेला, खूप वाढला, त्याच्यानंतर रिप्लेसमेंट सजेस्ट केली जाते. तर टेक्निकली त्याच्यातलं कार्टिलेज हे चेंज होतं, म्हणजे पूर्ण सांधा आपण काढून टाकतो किंवा पूर्ण बोन सगळे असं होत नसतं त्याच्यात. तो कार्टिलेज चेंज केल्यानंतर एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येणारे सरफेसेस स्मूथ होतात, त्याच्यातलं फ्रिक्शन निघून जातं आणि त्याच्यामुळे जे आहेत वेदना कमी होतात, वेदना निघून जातात त्याच्यामध्ये. तर खुब्याच्या सांध्यामध्ये बॉल अँड सॉकेट जॉईंट आपण तो चेंज केला जातो. नीमध्ये बोनवरचा फिमरवरचा कार्टिलेज ते चेंज केलं जातं. आता कार्टिलेज झीज कुणामध्ये बघायला मिळते की ज्याला संधिवात असं म्हणलं जातं. तर कार्टिलेजची झीज एक प्रामुख्याने ऑस्टिओ अर्थरायटिस, रुमॅटॉइड अर्थरायटिस, काही लोकांमध्ये गाऊटमुळे होणारा अर्थरायटिस आहे, सोरियासिसमुळे अर्थरायटिस, असे विविध प्रकार आहेत अर्थरायटिसचे. तर त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. ऑस्टिओ अर्थरायटिस जो आहे तो एज रिलेटेड वेअर अँड टेअर, वयोमानापरत्वे होणारी सांध्याची झीज, त्याला ऑस्टिओ अर्थरायटिस असं म्हणतात. सो इट इज लाईक गेटिंग रिंकल्स ऑन युअर फेस. ओके, सो त्याच्यात कार्टिलेज जो आहे हा एक टिश्यू आहे की त्याला ब्लड सप्लाय नसतो, तो निघून गेला की ते नवीन तयार होत नाही. त्यामुळे ऑस्टिओ अर्थरायटिसमध्ये एज रिलेटेड त्याच्यात जशी झीज होते आणि ती वाढत जाते, सो त्यानुसार त्या सांध्यातल्या वेदना वाढत जातात आणि मग एका सर्टन लिमिटनंतर आपल्याला रिप्लेसमेंटशिवाय पर्याय राहत नाही. अर्ली स्टेजमध्ये डेफिनेटली एक्सरसाइज आणि मेडिसिन्स आणि याला आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. सो हे ऑस्टिओ अर्थरायटिस झालं. रुमॅटॉइड अर्थरायटिसमध्ये शरीरातले बरेचसे सांधे अफेक्टेड असतात. रुमॅटॉइड अर्थरायटिस, ऑस्टिओ अर्थरायटिस जसा एक उतार वयामध्ये बघायला मिळतो, तसं रुमॅटॉइड अर्थरायटिस हा कुठल्याही वयामध्ये होऊ शकतो. त्याच्यात तरुण लोकांमध्ये पण हा बघायला मिळतो. टिपिकली मग त्याच्यात सांध्यांना सूज येते किंवा सकाळी उठल्यानंतर ते सांधे स्टिफ झालेले असतात, हाताचे सांधे झाले, पायाचे, घोट्याचे, असे विविध सांध्यांमध्ये त्याच्यात त्रास होतो. त्याच्यात तुमच्या रक्तातले काही घटक तुमच्या सांध्याच्या आवरणाविरुद्ध काम करत असतात, त्यामुळे सांध्याच्या आवरणाला म्हणजे त्याला सायनोव्हियमला आणि याला सूज येते आणि त्यामुळे सांधे स्टिफ होतात. आणि मग हे बरेच वर्ष असंच जर पुढं चालू राहिलं तर त्याच्यातनं मग सांध्याची वेअर अँड टेअर व्हायला लागते. हे प्रमुख 2 प्रकार आपल्याला बघायला मिळतात. आणि जर सांध्याला काही मार लागला असेल, फ्रॅक्चर झाला असेल, त्याच्यामुळं पण त्या सांध्याची झीज होऊ शकते, त्याला सेकंडरी ऑस्टिओ अर्थरायटिस म्हणतात. अशा ह्या प्रकारामध्ये रिप्लेसमेंट हे लागू शकतं. आणि त्याच्यामध्ये कुठल्या टाईपचा आहे अर्थरायटिस त्यानुसार पण काही ऑपरेशनच्या दरम्यान आम्हाला काही ॲडजस्टमेंट्स करावे लागतात. सांध्याची झीज, संधिवात, त्याचबरोबर हाडांची ठिसूळता किती आहे पेशंटची, हाडं किती मजबूत आहेत, त्यानुसार पण तो सांधा सिलेक्ट आपण करतो. सर, तुम्ही जसं स्पोर्ट्सशी रिलेटेड सर्जन आहात, तर आता रिप्लेसमेंट केल्यानंतर तो स्पोर्ट्स खेळू शकतात का ते त्या सेम ह्याच्याने? डेफिनेटली. म्हणजे याच्यामध्ये हिप रिप्लेसमेंट, खुब्याचा सांधा झाला, गुडघ्याचा सांधा, हे प्रमुख सांधे आपण आता सध्या रिप्लेस करतो, म्हणजे ज्याच्यात प्रॉब्लेम जास्त प्रमाणात आढळत आहेत सध्या. तर याच्यानंतर स्विमिंग, एक लॉन टेनिस, ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत, सायकलिंग, हे आपण डेफिनेटली करू शकता. नॉन इम्पॅक्ट ॲक्टिव्हिटीज आर रेकमेंडेड. पेशंट म्हणलं की मला दोरीवरच्या उड्या मारायच्या आहेत, ऑब्व्हियसली दॅट इज नॉट रेकमेंडेड, कारण इम्पॅक्ट त्याच्यावरती आला की अजून त्याच्यातली वेअर अँड टेअर आपण वाढवतो. म्हणजे एक आमचे पेशंट आहेत ज्यांचं मी एक मागच्या वर्षी हे केलं ऑपरेशन. आत्ता इंडोनेशियामधनं त्यांनी एक व्हिडिओ काढून पाठवला. 300 किलोमीटर सायकलिंग त्यांनी केलं 6 दिवसामध्ये आफ्टर नी रिप्लेसमेंट.
सो ॲक्टिव्हिटी लेवल डेफिनेटली इम्प्रूव्ह होते आणि पण ह्या नॉन इम्पॅक्ट ॲक्टिव्हिटीज प्रेफर कराव्यात आणि हे स्पोर्ट्स डेफिनेटली तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. आपण रेकमेंड करतो की एकदा जॉईंट रिप्लेसमेंट नंतर की तुम्ही वॉटर वॉक करायला पाहिजे स्विमिंग पूलमध्ये, किंवा त्याच्यासाठी काहीतरी प्रिकॉशन म्हणून एक्सरसाइज करायला पाहिजे, किंवा फिजिओथेरपी टाईप काही फ्लोर एक्सरसाइज करायला पाहिजे. तर त्या किती दिवसपर्यंत रेकमेंडेड आहे? हे काय मॅन्डेटरी नाही आहे वॉटर वॉक. आणि फिजिओचे जे एक्सरसाइजेस सांगितले जातात 3-4 आठवडे झाल्यानंतर हे आपण स्वतःच करू शकतो. मग तिथं फिजिओथेरपिस्टचं मार्गदर्शन तुम्हाला लागत नाही. पण हे स्वतः आपण एक 10-15 मिनिट स्वतःसाठी काढले खूप झाले. आणि नंतर मग तुम्ही फक्त सरळ रस्त्यावरती चालणं झालं तुमच्या, किंवा डे टू डे ॲक्टिव्हिटीज तुम्ही कंटिन्यू करू शकता. पण स्पेसिफिक अशी कुठली एक्सरसाइज आपल्याला लॉंग टर्मसाठी याच्यात लागत नाही. आता काही पेशंट असतात ते काहीच करत नाही. रेकमेंडेड आहे की वॉक करायला पाहिजे किंवा काही ना काही हालचाल करायला पाहिजे, पण ते काहीच करत नाही. मग त्यांचं काय होतं म्हणजे त्यांना? सो आयदर यू शुड यूज इट ऑर यू लूज इट. ओके. सो ऑपरेशन करा अथवा न करा, शरीराची हालचाल नाही राहिली तर मग बाकीचे प्रॉब्लेम तुम्हाला होणारच आहेत. आणि ऑपरेशनच्या नंतर जर तुम्ही हालचाल कमी ठेवली तर मग त्याच्यात तुमची सांध्याची हालचाल कमी होते किंवा मसलची स्ट्रेंथ इम्प्रूव्ह होत नाही, सांध्यातला स्टिफनेस तसाच राहतो. सो ज्या लोकांची ॲक्च्युली ऑपरेशन नंतर ॲक्टिव्हिटी लेवल चांगली आहे, त्या लोकांची ऑपरेशन नंतर इमिजिएट रिकव्हरी पण पोस्ट ऑप चांगली होते. आणि जे नंतर पण ॲक्टिव्हिटी लेवल चांगली ठेवतात तर त्यांचे जॉईंट्स पण चांगले मोबाईल राहतात, त्यांची हालचाल चांगली होते आणि त्याच्यात मग जॉईंट रिलेटेड इश्यूज ॲब्सोल्युटली त्यांना राहत नाहीत. म्हणजे आम्ही त्याला एक फॉरगॉटन जॉईंट स्कोर असा एक टेक्निकल हे आहे. तर अशा लोकांमध्ये हा फॉरगॉटन जॉईंट स्कोर चांगल्या रीतीने बघायला मिळतो, जे लोक चांगली ॲक्टिव्हिटी लेवल ठेवतात त्यांच्या ऑपरेशन नंतर. म्हणजे नाही करत त्यांना मग त्याचे कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात परत पहिल्यासारखे. तर हे करणं गरजेचंच आहे. स्पोर्ट्स इंजुरी आपण रिपेअर केल्यानंतर ते परत ते सेम स्पोर्ट्स खेळू शकता का? अगदी. आणि त्यासाठी तर प्रोसिजर करायची. ओके. सो ज्या लोकांमध्ये म्हणजे स्पोर्ट्स पर्सनमध्ये लिगामेंट इंजुरीज आहेत, मेनिस्कस इंजुरीज आहेत किंवा वेगळ्या कुठल्या स्पोर्ट्स इंजुरीज आहेत आणि ज्याच्यामध्ये ऑपरेशनची गरज आहे, तर हे केल्यानंतर आपण प्रॉपर रिहॅबिलिटेशन केल्यानंतर डेफिनेटली आपण प्री इंजुरी स्टेटस अचीव करू शकतो. आता हे नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे ॲथलीट्स आम्ही गेले कित्येक वर्ष ट्रीट करतोय साईश्रीमध्ये, आमची टीम पूर्ण. तर सगळे मोस्ट ऑफ देम दे कुड अचीव देअर प्री इंजुरी स्टेटस. ओके. सो म्हणजे काही लोकांनी अगदी नॅशनल लेवलला गोल्ड मेडल्स केलेले आहेत, काही लोकांनी इंटरनॅशनल टुर्नामेंट जिंकलेल्या आहेत. आमचं घरातलंच उदाहरण आहे. माझी पुतणी आहे वैष्णवी आडकर. तर ती टेनिस खेळते आणि चंदीगडला ती पडली कोर्टवरती, ट्विस्ट झाला नी अँड शी ब्रोक हर अँटी क्रुशिएट लिगामेंट. आणि ते झाल्यानंतर मग तिचं रिकन्स्ट्रक्ट केल्यानंतर मला सांगायला आनंद होतो की बऱ्याच नॅशनल आणि इंटरनॅशनल टुर्नामेंट्स पण ती आता जिंकते आणि शी इज इन टू दॅट ITF सर्किट नाव. सो हे असे खूप उदाहरणं आहेत. हे स्पोर्ट्स पर्सनसाठी वरदानच आहेत या सगळ्या. ॲब्सोल्युटली जरुरी आहे. तुम्ही वेळेत करून घ्या. बऱ्याच वेळा लोक उशिरा येतात, तोपर्यंत मग ते मसल ॲट्रोफिक झालेले असतात, वीक झालेले असतात किंवा ॲडिशनल काही इंजुरीज व्हायला सुरुवात झालेली असते. सो ॲज अ स्पोर्ट्स पर्सन त्या लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे की इंजुरी झाल्यानंतर त्यांनी दे मस्ट ट्रीट दॅट इंजुरी प्रॉपरली. प्रत्येक वेळेस ऑपरेशनच लागतं असं नाही. वेळेत जर तुम्ही डॉक्टरांकडे गेला तर बऱ्याचशा स्पोर्ट्स इंजुरीज, इनकम्प्लीट टेअर्स असतील तर हे रेस्ट आणि फिजिओथेरपी रिहॅबनी होऊ शकतं. पण जिथं ऑपरेशन जरुरी आहे ते व्यवस्थित आपण करून घेतलं, नंतरचं रिहॅब प्रोटोकॉल फॉलो केला तर हे प्री इंजुरी स्टेटस आपल्याला नक्की अचीव करता येतं. पण काही अशा डिफिकल्ट केसेस असतात की त्यांना सर्जरी करावीच लागते, तर त्या कशा, त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा. डिफिकल्ट केसेस म्हणजे ॲक्च्युली ऑर्थोपेडिक अँगलनी जर खूप जास्त प्रमाणात त्याला पायाला बाक आलेला आहे, सांध्याच्या आतमध्ये खूप जास्त डिफेक्ट असतो, तर अशा केसेस रुटीनली आम्ही तिथं हँडल करतो साईश्रीमध्ये, औंधला, आणि आता वाकडला पण आमचं लवकर सुरू होत आहे. तर त्याच्यात हे एक सर्जरी जे आहेत तर पूर्ण तो बाक जो आलेला असतो तो सरळ होतो पायाचा, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि पेशंटचा आणि नातेवाईकांचा ॲक्च्युली विश्वासच बसत नाही, एवढा कसा सरळ झाला पाय, आणि हे असं थोडंसं सरप्रायझिंग असतं इमिजिएट पोस्ट ऑफ ज्यावेळेस ते बघतात त्यावेळेस. तर एक चांगल्या प्रतीचे जॉईंट्स, व्यवस्थित टेक्निक, ॲडव्हान्स रोबोटिक्स, हे सगळं जर आपण व्यवस्थित इम्प्लिमेंट केलं तर डिफॉर्मिटी करेक्शन आपल्याला चांगल्या रीतीने अचीव करता येतं. सो
त्याच्यात एक्स्ट्रीम डिफॉर्मिटीजमध्ये रोबोटिक्स वापरता येते का हा एक प्रश्न असतो. नॉट जस्ट म्हणजे पेशंट, नातेवाईक त्यांच्या मनामध्ये, डॉक्टरांच्या मनामध्ये पण ह्या माध्यमातून मी हे सांगू इच्छितो की एक्स्ट्रीम किंवा सिव्हिअर डिफॉर्मिटीजमध्ये पण रोबोटिक्स आम्ही सक्सेसफुली वापरलेला आहे. अरे वा. म्हणजे काय थोडक्यात सांगता येईल का एकदम एक्स्ट्रीम म्हणजे काय होती ती केस? खूप पायाला जास्त प्रमाणात बाक होता आणि वर्षानुवर्ष हे डिफॉर्मिटी घेऊन चालत होते किंवा तसंच पुल ऑन करत होते. बऱ्याच ठिकाणी त्यांना सांगितलं की ॲक्च्युली हे ऑपरेशन होऊ शकत नाही, कारण पायाला एवढा बाक आलेला ते करता येणार नाही, किंवा केलं तर एक 2-3 स्टेजेसमध्ये करावं. पण मग ह्या ॲडव्हान्स रोबोटिक्सनी फायदा काय होतो की हे अचूकता आपल्याला साधता येते, इम्प्लांट प्लेसमेंट कशी करायची ते आपण सगळं अचीव केलं की त्याच्यात डिफॉर्मिटी करेक्शन पूर्णपणे अचीव करता येतं आपल्याला सिंगल स्टेजमध्ये. सो अशा बऱ्याच केसेस झालेल्या आहेत आत्तापर्यंत. आणि हे डेफिनेटली जे आहेत इट हॅज टेकन ॲज अन ऑर्थोपेडिशियन आपण वेगळ्या अँगलनी जर याचा विचार केला तर आमच्यासाठी पण हे वरदान आहे. हो, कारण आम्ही पेशंटला चांगल्या रीतीने ही सर्व्हिस देऊ शकतोय, आम्ही चांगल्या रीतीने अजून पेशंटला ट्रीट करू शकतोय, जे मे बी 15-20 वर्षापूर्वी शक्य नव्हतं. बरोबर. आणि तुम्हाला पण खूप आनंद होत असेल की असा नीट चालत न येणारा पेशंट पण हसत खेळत चालत जेव्हा तुम्हाला परत भेटायला येतो, तर ते बघून ही खूपच आनंदच होतो की आपण हे काय अचीव केलं. आणि हे सॅटिस्फॅक्शन मेडिकल सोडून दुसऱ्या कुठल्याच फील्डमध्ये मिळत नाही. आणि तुम्हाला विजिबल मिळतं. हां, कारण बाकीच्या सर्जनला इतकी विजिबिलिटी पण नसते, पण तुम्हाला विजिबली दिसतं की चालता पण येत नव्हतं, पण आता हा चालत चाललाय परत आणि 2 महिन्यांनी भेटायला आला, तेही अगदी आनंदाने चालत आलाय. किंवा स्पोर्ट्स पर्सन आले तर ते की हसत करत परत खेळतायत आणि अचीव करतायत मोठ्या मोठ्या माइलस्टोन. तर खूपच छान माहिती सांगितली सर तुम्ही. आणि हे रोबोटिक सर्जरी, मोबाईल प्लास्टिक सर्जरी आणि ह्या सर्जरी सगळ्या वरदानच आहेत, ह्या ज्या आजार आपण दुसऱ्या कुठल्या ह्याच्यानी नीट करू शकत नाही किंवा ज्यांना सर्जरीची गरजच आहे अशांसाठी. आणि आधीच्या ज्या किचकट होत्या की ज्या सर्जरी केल्यानंतर पण तुम्ही ती अचीव करू शकत नव्हते, चालणं, धावणं किंवा ते स्पोर्ट्स खेळणं, ते आता तुम्ही नक्कीच साध्य करू शकता. ते खूपच छान माहिती तुम्ही आम्हाला साध्या शब्दात सांगितली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच सर.